नमस्कार. आखाड स्पेशल मस्त झणझणीत गावरान पद्धतीने मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. यासाठी अर्धा किलो इथं मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये हळद आणि मोठं मीठ घालून आपण हे मटण छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत. मॅरिनेट करून मटण आपण साईडला 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथं कुकरमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की यामध्ये आपण हे मटण जे आहे ते घालून घेणार आहोत. मटणही छान कांद्यासोबत हलवून घ्यायचं. कुकरवरती एक प्लेट ठेवायची आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. पाणी छान गरम होऊन द्यायचं. पाणी छान कोमट झालं की ते कुकरमध्ये घालायचं. हीच प्रोसेस 2 ते 3दा करून घ्यायची. आणि आता यामध्ये मी थोडंसं साईडला पाणी गरम करून घेतलेलं होतं तेही घालून घेणार आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि लो फ्लेमवरती याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता मटण छान शिजलं की एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, घरगुती मसाला. साधारण 4 ते 5 चमचे तो घालायचा आणि इथे मी वाटण तयार करून घेतले. वाटण मी कसं बनवलं ते पाहायचं असेल तर फुल रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली आहे. लिंक मी वरती त्रिकोणात घेते. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की शिजवलेलं मटण जे आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता सगळा अळणीचा रस्सा घालून घ्यायचा. किती घट्टसर किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं आणि मस्त या मटणाला 7 ते 8 मिनटं उकळून द्यायचं. झणझणीत असं गावरान पद्धतीचं मटण